कधीतरी आपल्याला जेवण करायचा खूप कंटाळा येतो किंवा काही कारणाने उशीर झालेला असतो, तेव्हा मग अशा वेळी असा मटर पुलाव नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल आणि करायला सुद्धा अगदी सोपा. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर अशा साध्या सोप्या रेसिपी बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण कुकर गरम करून 2 मोठे चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेतलेले आहे आणि इथे आता आपण 2 तमालपत्र, 2 लवंगा आणि 2 काळी मिरी घालून घेतलेली आहे. ते आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. इथे मी एक मीडियम कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे आणि तेल गुलाबी रंगावर परतून घेऊया. आता मी इथे हा एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. आता हे सर्व मसाले, कांदा आणि टोमॅटो आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून टोमॅटो चांगला शिजवून घेणार आहोत. मोकळा आणि सुटसुटीत पुलाव होण्यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो एकदम मस्त शिजलेला आहे. इथे मी ही पेस्ट करून घेतलेली आहे. त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता इथे आपण पावडर मसाले घालून घेणार आहोत. पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, 2 चमचे लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाले सर्व शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. आणि इथे मी आता 1 वाटी मटार आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे मी असे काप करून घेतलेले आहेत आणि ते सालासकट घेतलेले आहेत. आता हे मटार आणि बटाटे सुद्धा आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि मसाल्यासोबत मिक्स करून घेऊन झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपले मटार आणि बटाटे सुद्धा तेलामध्ये छान फ्राय झालेले आहेत मसाल्यांसोबत. आणि इथे मी हा माझा नेहमीचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता. हे तांदूळ आपण 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतलेले आहे आणि 10 मिनिटं ठेवलेले होते. आता हे तांदूळ सुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता इथे आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेणार आहोत. एवढ्या मापात तांदळाच्या वर पाणी घालून घ्यायचे आहे. आता इथे आपण चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि ते सुद्धा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अशा साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक सोबतच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग तयार आहे आपला गरमागरम मटर पुलाव. यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करायला घेऊया. हा पुलाव आपण पापड, लोणचं किंवा कोशिंबीर सोबत सुद्धा सर्व करू शकतो. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या सहज करता येणाऱ्या रेसिपी सोबत.